गडहिंग्लजमधील भडगाव रोडवरील आनंद विहार अपार्टमेंटमधील नियोजित बारला उत्पादन शुल्क विभागाने परवानगी देऊ नये अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांकडे निवेदनातून केली आहे। अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा देखील मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी यावेळी दिला। भडगाव रोडवरील आनंद विहार अपार्टमेंटमधील नियोजित बारबाबत नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष वेधले होते। अपार्टमेंटमध्ये बार होण्यासाठी तीव्र विरोध देखील दर्शविण्यात आला आहे। संबंधित बिल्डरच्या नियोजित बारमुळे अपार्टमेंटमधील सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात येणार आहे। अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या बहुतांशी कुटुंबातील कुटुंबप्रमुख भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहेत। तसेच बहुतेक कुटुंबे ही वीर नारी आहेत। अशा परिस्थितीत बहुतांश कुटुंबप्रमुख हे भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असताना नियोजित बारमुळे त्यांच्या कुटुंबियांचे अस्तित्व हे पूर्णपणे नशेखोरांच्या ताब्यात दिल्यासारखे होणार आहे। ही बाब पूर्णपणे विचार कराव्यास लावणारी व गंभीर आहे। याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे। तरी संबंधित बारसाठी उत्पादन शुल्क विभागाने परवानगी देऊ नये यासंबंधी गांभीर्याने विचार होऊन यांच्याशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची गडिंग्लज येथे 8 दिवसाच्या आत बैठक होऊन संबंधित बारची परवानगी थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून मनसेने व रहिवाशांनी दिला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपाध्यक्ष विनायक आवळे, मनविषयचे जिल्हाध्यक्ष प्रभात सावळे, शहराध्यक्ष कॅम्पलना कोरी यांच्यासह प्राध्यापक पी.डी. पाटील, संग्राम सावंत, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, उज्ज्वला दळवी व आनंद विहारमधील रहिवासी उपस्थित होते। निर्णय घेत नाही पण तुमची दादागिरी जास्त चालली त्यांच्या बरोबर। हे स्ट्रक्चर चांगला आहे हे तुम्ही यांनी 2 गोष्टी केलेल्या। तुम्ही एक पहिलं पत्र दिलं, नंतर एक पत्र दिलं, नंतर एक पत्र दिलं, स्मरणपत्र तुम्ही काढलं। बरोबर। हे स्मरणपत्र कशाच्या आधारे काढलं? सेवा हमी कायदा आहे 2015चा, त्याच्यानुसार ऍप्लिकेशन आल्यापासून 2 महिन्याच्या ते लायसन आपल्याला द्यायला लागतं। बरोबर। ऍप्लिकेशन येऊन बरेच दिवस झाले, त्यामुळे आम्हाला ते पत्र काढावं लागतं नियमानुसार, नाहीतर अधिकारी अडचण येतील। तो जर व्यक्ती परत कोर्टात गेला किंवा कुठे गेला, वरिष्ठांच्याकडे गेला, तर हा अधिकारी अडचण येतील, म्हणून ते आम्हाला पत्र यांनी बाजू जर मांडली नसती तर नाही बाजू जाऊ दे। नाही, आता बाजू हे मांडत नाहीत असं गृहीत धरा। तुम्ही अधिकारी आहे का नाही? आता मला सांगा, तुम्ही त्यांची कोणकोणती व्हेरीफाय केलं त्यांना पत्र दिले? काय म्हणतो साहेब, तुमचं जे काय म्हणणं आमचं नाही, आम्ही कोणच आलो नाही, जनता नाही असं गृहीत धरा तुम्ही। हा जो नाही जनता नाही, लायसन देण्याचा अधिकार आम्हाला नाही, मुद्दा तो नाही। तुमचा पंचनाम्याचा ऐका, पंचनाम्याचा अधिकार आहे। पंचनाम्याचा हा विषय नसतो। ऐका, लायसन देताना काय काय करता तुमच्याकडे काय? त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत, त्यांनी परवानगी सुद्धा त्याच्यावर ठरलेलं आहे। फक्त आमचं मत काय, या महिलांनी ज्या आज 15 महिला 2 मिनिटं येत नाही, अहो साहेब ह्याच्याशिवाय ते आमच्याकडे येतात का? त्यांनी सांगितलं की तुमच्या ऑफिसला त्यांचं म्हणणंच आमच्यापर्यंत आलेलं नाही। 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, 15 मला वाटतं 15 इथं ज्या महिला आहेत त्यांचे पती हे सैनिक परिवाराचे आहेत, राहिली लहान लहान मुलं आहेत। आणि त्या बारचं जर तुम्ही बघितला तर खिडक्या सगळ्या जाण्या येण्यावर आहेत। दुसरी गोष्ट त्याचं तोंड जे आहे ते ह्यांच्या जिन्याजवळ आहे। त्यावेळेला तुमच्याकडे तक्रार त्यांनी सांगितली की जिन्याजवळ आहे, ते स्ट्रक्चर आम्हाला सांगू नका असं म्हणणारे तुमचे अधिकारी। मला ह्याच्यावर राग आहे। आता आमचं असं म्हणणं आहे की आमच्या सगळ्या पक्षाचे निवेदन तुम्हाला असतील, संबंधित तुमचे कोण SP असतील त्यांची बैठक 8 दिवसात आम्हाला इथं पाहिजे सगळ्यांच्या समोर। आणि नाही आम्ही पत्र देतो ना, तुम्ही द्या ना त्यांना। आम्ही पत्र तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही कळवाल की नाही? साहेब, वरिष्ठांना आम्ही आदेश देऊ शकत नाही की बैठक घ्या, तुम्ही तिकडे कळवू शकता की नाही? हे सांगा, तुम्ही लावा असं म्हणत नाही की ह्या लोकांच्या भावना आहेत की तुमच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे। या सेल डीड मध्ये मुद्दा क्रमांक 1, सदर इमारत केवळ रहिवास वापर अनुज्ञेत न राहील, हे एका क्लास 1 अधिकाऱ्याचं म्हणजेच अप्पर जिल्हाधिकारी म्हणजेच प्रांत अधिकाऱ्यांचं हे पत्र। यामध्ये म्हटलेलं आहे
मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर बांधकाम करणे आवश्यक. बरोबर. आता हे तुम्ही बघायचं. मी तुमचे कागद आहेत माझ्या. बरोबर. तुम्ही आजऱ्याचं जे केलंय ना त्याचं माझ्याकडे 7/12 आहे. त्यामुळे तुम्ही काय काय करताय मला माहित आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा अधिकार काय हे बघायला पाहिजे. बरोबर. तुम्ही नगरपालिकेला पत्रव्यवहार करायला पाहिजे. करणार आहे म्हणायला आता केलेला नाही. तुम्ही त्यांनी डॉक्युमेंट आली की आम्ही देणार. तुम्ही त्यांना पत्र दिलेत का नाही? दिलेत की डॉक्युमेंट. त्या दुकानदाराला संदीप भैरू दावणे व सुरेश होडगे आजरा, एक हेबाल जलद्याचे एक आजऱ्याचे, दिलंय का नाही त्यांना पत्र? दिलंय का नाही? ती पत्र आम्हाला द्या आता आणि आपण बोलू. मग तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करता सगळं हे न बघता. अच्छा हे करा नाही तर कॅन्सल करतो हे करतो. तुम्ही कोण समाज आहे? अरे पण ही माणसं आहे ती माणसं सैनिक माझे तिथं राहतात, त्यांच्या मुली माणसासाठी तुम्ही आज समाजामध्ये अरे शहीद झालेल्या सैनिकाच्या तुम्ही सरकारी लोक आहे, आम्ही सरकारी लोक. काय माणुसकीचा भाग आहे का तुमच्याजवळ? बोलता कुणाला तुम्ही? त्या बायकांना बोलता? अच्छा काय साहेबांनी सांगता तुम्ही? सरकारी कार्यालय आम्ही सरकार आम्ही काय याच्यात सरकारी कार्यालय म्हणजे तुम्ही नागडे नसायचं आणि आम्ही तुम्हाला झाकायचं? आम्ही सरकारी लोक आहे, आम्ही सरकारी लोक आहे. भिकारी आहेत का यांचे लोक? सरकारी लोक आहेत, बाँड्रीवरती लढतात ते